अन्यायकारक बदल्यांविरोधात जिल्ह्यातील परिचारिकांचा आक्रोश। सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्यांच्या निर्णयाविरोधात आज मे 21 रोजी शेकडो परिचारिका रस्त्यावर उतरले होते। महाराष्ट्र शासकीय नर्सेस फेडरेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमधील शेकडो परिचारिकांनी रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त केला। या आंदोलनात राजमाता जिजाऊ वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय शेगाव, ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा, ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल, ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा, ग्रामीण रुग्णालय लोणार, ग्रामीण रुग्णालय मोताळा तसेच इतर प्राथमिक व उपकेंद्र स्तरावरील आरोग्य संस्था सहभागी झाल्या होत्या। बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयासमोर झालेल्या मुख्य निदर्शनावेळी परिचारिकांनी प्रशासकीय बदल्या रद्द करा, रुग्णसेवेत अडथळे आणू नका अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। परिचारिका संवर्ग हा प्रामुख्याने महिलांचा असून या अन्यायकारक बदल्यांमुळे त्यांचे कौटुंबिक स्थैर्य धोक्यात आले आहे। मुलांचे शिक्षण आणि वृद्ध आईवडिलांची जबाबदारी असताना अशा बदल्या करणे हे अत्यंत अमानवीय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। परिचारिकांकडे कोणतीही वित्तीय जबाबदारी नसताना त्यांना प्रशासकीय बदलीच्या कक्षेत आणणे हे पूर्णपणे अतर्कसंगत आहे। रुग्णसेवा हीच आमची प्राथमिकता आहे, मात्र शासनाच्या या धोरणामुळे आमच्यावर मानसिक ताण येत आहे, असे आंदोलक परिचारकांनी सांगितले। कामबंद आंदोलनाचा इशारा, शासनाने बदल्या त्वरित रद्द केल्या नाहीत आणि परिचारिकांना प्रशासकीय बदली प्रक्रियेतून कायमस्वरूपी वगळले नाही तर येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्षा जयश्री वाघ, सरचिटणीस मंगेश शिरसाट आणि फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे।